महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। थायलंड येथे भदंत पय्यबोधी थेरो यांना 100 चिवरदान। भदंत पय्यबोधी थेरो हे धम्म अभ्यासासाठी थायलंड येथे गेले असता त्यांना थायलंड येथील उपासक उपासिका यांनी 100 चिवरदान केले। धम्मगुरू संघनायक श्रामणेर प्रशिक्षण केंद्र कुळगावचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय जिल्हाध्यक्ष नांदेड भदंत पय्यबोधी थेरो हे धम्म अभ्यासासाठी विविध देशांमध्ये भ्रमण करत असतात। थायलंड या देशामध्ये भदंत पय्यबोधी थेरो यांना 100 चिवरदान देण्यात आले। थायलंड येथील बौद्ध उपासक उपासिका यांना भदंत पय्यबोधी थेरो यांनी धम्मदेशना दिली। तसेच महाबोधी महाविहार बद्दल ही भदंत पय्यबोधी थेरो यांनी थायलंड येथील उपासक उपासिकांना माहिती दिली। त्याचबरोबर महाविहाराबद्दल ही चर्चा करण्यात आली। मी सध्या थायलंडमध्येच बँकॉक येथील महाबोधी धम्मकाय सेंटरमध्ये आहे। माझ्यासोबत अमेरिकेचे भंते जे आहेत, थायलंडचे भंते जे आहेत आणि आपले इंडियन भंतेजी सुद्धा या ठिकाणावर आहे। महाबोधी महाविहाराच्या मुक्तीच्या संदर्भाने मी या ठिकाणावर अमेरिकन भंते आणि थायलंडच्या भंतेजी सोबत सुद्धा डिस्कस करत आहे की महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात गव्हर्नमेंट इंडियनने दिलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणजे जागतिक पातळीवर कशा पद्धतीनं हा विषय नेता येईल याच्यासाठी सातत्यानं विशेषतः महाराष्ट्र मराठवाडा नांदेडच्या वतीनं या ठिकाणावर करण्यात येत आहे। जागतिक लेवलवर म्हणजे याची चर्चा झाली पाहिजे। गव्हर्नमेंट सरकारने या जगातील बौद्ध भिक्खूंचं आणि उपासक उपासिकांचं श्रद्धेचं असलेलं ठिकाण आहे ते बौद्धांच्या ताब्यात बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्याविषयी गंभीरपणाने विचार करावा। याच्यासाठी म्हणजे आम्ही गव्हर्नमेंट शासनाला रिक्वेस्टसुद्धा करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जागतिक पातळीवर हा विषय निश्चितपणाने जाईल अशी आम्हाला खात्री आहे। महाबोधी महाविहार जे बौद्धांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे ते बौद्ध भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात निश्चितपणाने मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो। सर्वांचं मंगल। सध्या मी माझे मित्र महामित्र बांगलादेशचे आहेत आणि सर्व बांगलादेशचा भिक्खू संघ आहे बाना भंते अरहंत जे आहेत रंगामाटी त्या ठिकाणावर विहारामध्ये भंते जे असतात। मी 2 वेळेस त्यांच्याकडेही बांगलादेशला गेलो होतो। महाबोधी महाविहाराचा जो विषय आहे तो बांगलादेशच्या भंतेजींसोबत सुद्धा मी चर्चा केलेला आहे। महाबोधी महाविहार हे तथागत भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीचं ठिकाण आहे आणि ते बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे। इंडियन गव्हर्नमेंट सरकारने 1949चा ॲक्ट त्वरित रद्द करून बौद्धांच्या ताब्यामध्ये महाबोधी महाविहार हे दिलं पाहिजे। जगातील बौद्ध भिक्खूंचं बौद्ध उपासक उपासिकांचं भिक्खुनींचं श्रद्धास्थान आहे। दुःखमुक्तीचा मार्ग बुद्धाने त्या ठिकाणावर सांगितलेला आहे आणि हजारो करोडो लोक बुद्धाच्या काळापासून आजतागायत दुःखातून मुक्त होत असतानाचा इतिहास आहे। बुद्धाचे जे अनुयायी आहेत त्यांचा अधिकार आहे महाबोधी महाविहार त्यांच्या ताब्यात असणं। म्हणून गव्हर्नमेंट शासनाने लवकरात लवकर तत्काळ म्हणजे दक्षता घेऊन महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खूंच्या बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे। याच्यासाठी जागतिक स्तरावर माझ्या परीने मी या ठिकाणावर विषय मांडत आहे। बौद्ध भिक्खूंची सुद्धा म्हणजे त्या गोष्टीसाठी सहमती आहे आणि बौद्ध भिक्खूंची इच्छा आहे की महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे अशी जागतिक बौद्ध भिक्खूंची सुद्धा अंतःकरणातून इच्छा आहे। सर्वांचं मंगल हो। Mahabodhi Mahavihar in Bihar is not in the possession of Buddhists. For this, the Bhikkhu Sangha have created a large mass movement across in country where Gautama Buddha has achieved divine knowledge. It is necessary to bring global picture to ensure that Mahabodhi Mahavihar should be in the hands of Buddhists. For this, all the Buddhist nations in the world, including Thai, should take the initiative also
In addition to implementing financial activities in India, Buddhist nations should come forward to make happiness, prosperity, peace and compassion permanently. Our Samana Training Center is the one and only one in India, situated near district Nanded city in Buddhist nation of the world. Need it funds for the prosperity of this center. Thank you. Have a good day. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.